धर्मकृत, धर्मी, सत, असत, क्षरम. 476 धर्मकृत, धर्म अधर्म विहीन म्हणजे धर्म अधर्म यांच्या पलीकडे. धर्म मर्यादा स्थापनार्थ म्हणजे धर्माच्या नैतिक शिष्टसंमत अशा आचाराचे नियम जो स्थापन करतो, औचित्य जो राखतो. धर्म एव करोती हे जो निर्माण करतो तो धर्मकृत. धर्माचा कर्ता, स्वामी किंवा अनेक अवतारातून आचरणात आणायचे धार्मिकतेचे दर्शन घडवणारा असा धर्मप्रवर्तक जो असतो तो धर्मकृत. ओम धर्मकृते नमः. 477 धर्मी, धर्मान धारयती इति म्हणजे धर्म आचरतो, चालू ठेवतो, अभंग ठेवतो किंवा धर्माचं पालनपोषण करतो, आधार देतो, धर्माला वर उचलून धरतो असा तो धर्मी. धर्माचा स्वामी, याच्यावरच सर्व धर्म आश्रय घेतात. हाच धर्माचा समर्थक असतो. अनंत सत्य, ब्रह्मांडाचं सार आधार असा जो आहे तो धर्मी. ओम धर्मिणे नमः. 478 सत, अवितथम म्हणजे सत्य, असत्य नाही असं. परमब्रह्म जे सर्वोच्च ब्रह्म आहे ते सत. श्रुती म्हणतात सदैव म्हणजे सत एव सौम्य इदम. तो कनवाळू असा उत्पत्तीपूर्वी फक्त सत्य रूपातच सत्यच अस्तित्वात होतं असा जो तो सत. अस्तित्वात सदैव विद्यमान, स्वतःत परिवर्तनाशिवाय सर्व काळी समान, सर्वव्यापी, अविनाशी असं जे तत्त्व आहे, अविनाशी तत्त्व आहे त्याला सत असं म्हणतात. ओम सते नमः. 479 असत, अपरम म्हणजे कनिष्ठ, ब्रह्म असत म्हणजे ब्रह्मांडाच्या रूपात जे व्यक्त झालं आहे ते कनिष्ठ असलेलं असं ते असत. वाचारंभणम म्हणजे सर्व शब्दांपासून निर्माण झालेलं. नामधेयम फक्त नावापुरतं असलेलं. विकारो ज्याच्यात सतत बदल परिवर्तन होत असतात ते असत असं श्रुती सांगतात. जे क्षणभंगूर आहे, परिवर्तनशील आहे, सीमित रूपात जे ब्रह्मांड आहे ते असत. प्रत्यक्षात नाही पण असल्याचा भ्रम, भास आहे. अपरा प्रकृतीमध्ये स्वतः व्यक्त पण त्यात तो नसतो असा जो तो असत. ओम असते नमः. 480 क्षरम, सर्वाणि भूतानि म्हणजे सर्व भूत मात्र क्षरम नाशिवंत आहेत आणि ह्या सर्व भूतांमध्ये तो स्थित आहे. किंबहुना सर्व भूत ही ह्याचीच अभिव्यक्ती आहे म्हणून ह्याला क्षर असं म्हटलं जातं. सर्व प्राणी क्षर ज्याच्यामध्ये अपरिवर्तनशील असा हा अक्षर असतो याला क्षरम म्हणतात. ओम क्षराय नमः.